श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेवरती चर्चा करत आहोत। श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला काय सांगतात आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपणाला काय सांगतात यावरती आपण अध्ययन करत आहोत, गीतेचा अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं दानाचे 6 अंग पाहिले। दानाचे 6 अंग काय आहेत? दान देणारा व्यक्ती, दान घेणारी व्यक्ती आणि दान हे 3 प्रत्यक्ष अंग झाले। आणि अप्रत्यक्ष अंग काय आहेत की ते दान शुद्ध असावं, धर्माला धरून असावं, देश आणि काळ याप्रमाणे असावं। हे 3 अंग अप्रत्यक्ष अंग आहेत। असे 6 अंग दानाचे सांगितलेले गेले आहेत शास्त्रामध्ये। श्रीकृष्ण महाराज 17व्या अध्यायामध्ये 3 श्लोकामध्ये हे दानाचे प्रकार सांगतात की या 6ही अंगाचा विचार त्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी 17व्या अध्यायामध्ये केलेला आहे। त्याचा अभ्यास करण्याच्या अगोदर, त्याच्यावरती चर्चा करण्याच्या अगोदर काही गोष्टी कळाव्यात, फार महत्त्वाच्या आहेत। सात्विक, राजस आणि तामस हे 3 शब्द भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज वारंवार सांगतात। याचा उल्लेख वारंवार येतो। तर हे 3 शब्द किंवा ह्या 3 गोष्टी काय आहेत? सात्विक काय आहे, राजस काय आहेत आणि तामस काय आहे? आता शास्त्रामध्ये उल्लेख येतो की भगवंताची माया जी आहे ती त्रिगुणात्मक आहे म्हणतात। म्हणजे सात्विक पण आहे, राजस आहे, तामस आहे, असं शास्त्रामध्ये उल्लेख येतो त्रिगुणात्मक मायेचा। आता तुम्ही पाहाल संसारामध्ये सुद्धा किंवा प्रकृतीमध्ये, मनुष्यामध्ये हे 3 गुण दिसून येतात। म्हणजे मनुष्य सात्विक असतो, राजस असतो आणि तामस असतो। आता सात्विक, राजस आणि तामस हे शास्त्रीय भाषा झाले, शास्त्रीय शब्द झाले। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चांगलं, वाईट आणि मध्यम असं करता येईल। चांगलं, वाईट आणि मध्यम असं करता येईल। चांगला मनुष्य, वाईट मनुष्य आणि मध्यम मनुष्य अशा प्रकारची गोष्ट चांगलं विभाग करता येतील। चांगली वस्तू, वाईट वस्तू आणि मध्यम वस्तू। तसेच कर्म पण 3 प्रकारचे, चांगले कर्म, वाईट कर्म, मध्यम कर्म। म्हणजे कोणतीही गोष्ट या 3 विभागामध्ये विभागली जाऊ शकते। तर या 3 गुणाचा, त्रिगुणाचा सात्विक, राजस, तामस याचा श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे। पुष्कळ ठिकाणी याचा उल्लेख येतो। त्यावेळेस विस्ताराने आपण त्यावरती बोलू। सात्विक, राजस, तामस तेव्हा त्या विषयानुसार त्याच्यावरती आपण चर्चा करू। आता श्रीकृष्ण महाराज या 6 अंगाचा 3 श्लोकामध्ये जे उल्लेख करतात ते 3 श्लोक काय आहेत त्याचा आपण अगोदर विचार करू। पहिला श्लोक सात्विक। सात्विक दान किंवा सात्विक मनुष्य किंवा सात्विक पात्र कशाला म्हणायचं? तो श्लोक असा आहे, दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे। दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्। म्हणजे याचा अर्थ असा, दातव्यमिति म्हणजे दातव्यमिति म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे दान देणे माझे कर्तव्य आहे। दातव्य इति म्हणजे दान देणं माझं कर्तव्य आहे, त्याला सात्विक दान म्हणतात।
कसा आहे, बळजबरीनं काहीतरी प्रेशर आणून कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण जे दान करू नये. दान हा मनुष्याचा स्वभाव बनावा. दान हा मनुष्याचा स्वभाव बनावा. महाभारतामध्ये आपल्याला कर्णाचं माहीत आहे, कर्णाचा स्वभाव होता दान देणे. तिच्या आपण म्हणतो ना रक्तातच होतं की अशा प्रकारचं दान देणं माझं कर्तव्य आहे, माझा स्वभाव आहे. त्याला दातव्य मिती म्हणतात. दुसरा दीयते अनुपकारिणे, म्हणजे उपकाराची प्रत्युपकाराची इच्छा न बाळगता जे दान दिलं जातं, म्हणजे तिच्यामध्ये कसलीच आशा नसते दुसऱ्याने आपल्याला काही मदत करावी किंवा काहीतरी उद्देश ठेवून दान न दिलं जातं. कसलीच प्रत्युपकाराची इच्छा नसते, त्याला सात्विक दान म्हणतात. आता प्रत्युपकाराची कसली तर अपेक्षा बाळगून जे दान दिलं जातं त्याला काय कसलं दान म्हणायचं ते नंतर पाहू आपण. नंतर येतो देशेच, देशाचा विचार करून, काळाचा विचार करून. देशेच, कालेच आणि पात्रेच पण म्हटलं. पात्रेच म्हणजे दान घेणारी व्यक्ती, त्याला पात्र म्हणतात इथे. तर देशाचा विचार करायचा, काळाचा विचार करायचा, वेळेचा विचार करायचा आणि दान आपण कुणाला देतो याचा विचार करायचा. गरज ओळखून दान करणे, ज्याला गरज आहे त्याला दान देणे, त्याला सात्विक दान म्हणतात. सत्पात्री, आता सत्पात्री कुणाला म्हणावं? आता सत्पात्री म्हणजे काय, ज्याला खरंच गरज आहे अशा मनुष्याला, व्यक्तीला दान करावं. आता एखादी गरीब विद्यार्थी आहे, अशा गरीब विद्यार्थ्याला शाळेत जातो, पुस्तकं घ्यायला सुद्धा पैसे नाही, अशा विद्यार्थ्याला मदत करा. त्याला त्याची पुस्तकं घेऊन द्यावेत, वह्या घेऊन द्यावेत. अशा विद्यार्थ्याला दान करणं, ज्याला गरज आहे खरंच त्यांना दान करणं, त्याला सात्विक दान म्हणतात. परंतु एक पाहावे, हा विद्यार्थी गरीब जरी असला तर व्यसनी नाही ना. माझा असा अनुभव आहे की गरीब असो श्रीमंत असो, शाळेत जाताना मुलं काय करतात, माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, मी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो असं काही नाही आहे, परंतु ते पानपट्टीवरती जातात आणि पानपट्टीवरती जाऊन गुटखा, तंबाखू हे घेतात आणि ते खातात. अशी जर वाईट सवय असेल, जरी तो गरीब असला तरी त्याला मदत करू नये, वाईट सवय आहे. आता भुकेला मनुष्य आहे, तुमच्या घरी एखादा मनुष्य आला आणि तो म्हणाला की मला भूक लागली आहे, अवश्य त्याला भोजन द्यावं, याला सात्विक दान म्हणतात. आता शहरात काय होतं, पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जे रस्त्यावरती भीक मागितलं जातं, रस्त्यावरती तुम्हाला भिकारी दिसतात, अशा भिकाऱ्यांना कधीच दान देऊ नये. माझा तर असा अनुभव आहे, असे भिकारी, त्यांची एक गँग असते, त्या भिकाऱ्याचा कोणीतरी एक म्होरकी असतो. आणि काय होतं की मी असं ऐकलेलं आहे की काही विभाग, काही एरिया हा भिकाऱ्याचा, हा एरिया हा भिकाऱ्याचा, तो एरिया, तो विभागसुद्धा बोली लावून दिला जातो. म्हणजे जो भिकारी जास्त पैसे देईल त्या भिकाऱ्याला एक चांगली जागा दिली जाते. म्हणजे अशा प्रकारचा धंदा झालेला आहे. कित्येक भिकारी, त्यांचं बँकेत खाते आहेत, हजारो लाखो रुपये आहेत, अशी परिस्थिती आहे. अशा भिकाऱ्याला पैसा देऊ नये. जर खरंच तो भिकारी आहे तर त्याला अन्न द्यावं. परंतु असा अनुभव आहे माझा तरी, असे भिकारी, काही आपण बिस्किटाचा पुडा दिला किंवा काहीतरी आपण दिलं खायला, केळ दिलं, किंवा ते घेत नाहीत. ते काय म्हणतात, आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे द्या. अशा भिकाऱ्यांना कधीच दान देऊ नये, कधीच पैसे देऊ नये.
हे आपल्याला मोठ्या शहरामध्ये बघायला मिळतं. आणखीन काय म्हणाले, देशेच म्हणजे तो जो मनुष्य आहे, दान घेणारा मनुष्य आहे, कोणत्या देशात राहतो, त्याची काय गरज आहे, काळाप्रमाणे. आता इथे एक कथा आठवते, म्हणजे गरजेनुसार काळानुसार दान करावं असं म्हणतात. आता इथे एक मला कथा आठवते. एका गावी एक शेठजी होते आणि एक सर्वसाधारण मनुष्य होता. दोघेही चांगले व्यक्ती होते, दोघंही दानधर्म करणारे होते, दुसऱ्याला मदत करणारे होते. त्याने बरंच शेठजीने पण मदत केली आणि ते सर्वसाधारण मनुष्याने पण मदत केली. ते एकाच गावचे होते. नंतर काही वर्षानंतर शेठजी वारले. मग चांगले व्यक्ती होते म्हणून ते स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर इंद्राच्या सभेत गेले. इंद्राने पाहिलं शेठजी आलेत. मग त्याने काय म्हटले, शेठजी इथे बसा असं म्हणून एक जागा दिली. शेठजीला तिथे जागा दिली इंद्राच्या सभेमध्ये. नंतर काही महिन्यानंतर म्हणा किंवा काही वर्षानंतर तो दुसरा मनुष्य जो होता, सामान्य मनुष्य, तो वारला. मग तो पण स्वर्गात गेला. तो स्वर्गात गेल्यानंतर इंद्र उभा टाकले. तो शेठजी आल्यानंतर इंद्र काय उभा टाकले नाही, परंतु दुसरा व्यक्ती आल्यानंतर इंद्र उभा टाकले आणि त्याने आपल्या बाजूची जागा त्या सर्वसाधारण मनुष्याला दिली. शेठजीला आश्चर्य वाटलं. अरे मी इतका दानी आहे, इतकं दान केलो, मी या मनुष्याला ओळखतो, याने काही विशेष काही केलं नाही आहे, परंतु इंद्राने मला दुसरी जागा दिली आणि या मनुष्याला उभा टाकले आणि जवळची जागा दिली, असं का? मग ते शेठजी उठून इंद्राला म्हणाले, देवा मी इतकं दान केलो, मी या मनुष्याला ओळखतो, याने काय माझ्या एवढं दान केलं नाही, मी पुष्कळ दान केलं, परंतु मला दुसरी जागा दिलीत लांबची आणि याला जवळची जागा दिली, असं का? तर इंद्र काय म्हणाले, फार महत्त्वाची गोष्ट आहे, ऐकावं आपण. की हे बघ म्हणे, तू बरोबर आहे 15-20 विहिरी पाडल्यास, तू पुष्कळ दान केलास, पण कुठं? ह्या ज्या विहिरी पाडल्यास कुठं पाडल्यास? जिथं अगोदरच पाणी आहे, जिथं पाण्याची गरज नाही, अशा ठिकाणी. समजा हसुरी गाव आहे आपलं, हसुरी गावामध्ये पुष्कळ पाणी आहे असं म्हणतात, पाण्याचे हसुरी असं नाव आहे. अशा ठिकाणी तुम्ही आणखीन 2-4 विहिरी पाडल्या. तर अशा ठिकाणी शेठजीने विहिरी पाडल्या होत्या. म्हणजे जिथं पुष्कळ पाणी आहे त्या ठिकाणी 15-20 विहिरी पाडल्या होत्या. परंतु या सर्वसाधारण मनुष्याने काय केलं होतं की राजस्थानच्या ठिकाणी, जसं अशा ठिकाणी जिथं पाण्याची गरज आहे लांब, तिथं 4-5 विहिरी पाडल्या. आणखीन एक आहे, हे बघ म्हणे, तू श्रीमंत आहेस, तू पुष्कळ दान देऊ शकतोस, परंतु हा एवढा काही श्रीमंत नाही, तरीसुद्धा आपल्या ऐपतीच्या पुढे जाऊन त्याने दान केलेलं आहे, म्हणून दान श्रेष्ठ आहे. ते दान श्रेष्ठ झालं. जिथं गरज नाही तिथं तू गरज पुरवलीस आणि जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या ग्रस्तांनी दान दिलं, विहिरी पाडल्या. म्हणून जिथं गरज आहे तिथे दान द्यावं. जिथं आणि सत्पात्री मनुष्य आपण पाहिलेलेच आहे, काळानुसार सुद्धा मदत करावी. आता असं आहे, एखादा मनुष्य आजारी आहे, दवाखान्यात आहे, मग दवाखान्यात असल्यानंतर तिच्या उपचारासाठी जे पैशाची गरज आहे तेव्हा आपण त्यांना मदत करावी. आता असं आहे, तो व्यक्ती वारला, नंतर म्हणजे येऊन पैसे देऊन का उपयोग आहे? आपण म्हणतो बघा, बस निघून गेली, मग बस स्टँडवर गेलो, का उपयोग आहे? तशा प्रकारे वेळेचे भान ठेवून जेव्हा गरज आहे, आता मुलीचं लग्न ठरलेलं आहे, मुलीचं लग्न ठरलं असताना लग्न होण्याच्या अगोदर मदत करावी. लग्न झाल्यानंतर पिशवीवर पैसे घेऊन येऊन का उपयोग आहे? म्हणजे देशाचं भान ठेवून
काळाचं भान ठेवून, या अगोदर मी सांगितलं होतं की देशाचं कसं आहे, एखादी जंगल आहे, त्या जंगलामध्ये आदिवासी लोक राहतात, जिथं टावर पण नाही, सिग्नल येत नाही, अशा ठिकाणी मोबाईलची मदत करणे का उपयोगाची? तर ज्यांना जशी गरज आहे आणि वेळेनुसार दान करणे, सत्पात्री मनुष्याला दान करणे, आपली अपेक्षा काही न ठेवता दान करणे, त्याला सात्विक दान म्हणतात. आता पुढच्या सत्रामध्ये आपण राजस दान कशाला म्हणतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, त्याचा अभ्यास करू. श्रीकृष्ण महाराज राजस दान कशाला म्हणतात ते आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.